संपर्क साधायचा आहे. ऋतिक खाडे. अगदीच आजच्या दिवसामध्ये तळेगेवाडी संघाचं एक चांगलं देखणं आयोजन, या आयोजनामध्ये आपण पाहू शकतो असोसिएशनला खूप कमी ठिकाणी युट्यूबला पाहायला मिळतं, पण अगदीच सगळ्या क्रिकेट लोकांना एक पर्वणी होती, कारण एक चांगलं आयोजन, सुंदर देखणं आयोजन युट्यूब लाईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळतं. इथे अगदी पाहायला गेलं तर मानगावचे हॅलो, तर पाहायला गेलं तर निलेश शिंदे यांचं टेनिस क्रिकेट इन्फो एक चांगली वाहिनी इथं पाहायला मिळते, त्यांच्या माध्यमातून आजचा मॅचचा टेलिकास्ट इथे पाहायला मिळाला. आणि टेलिकास्ट करत असताना अगदीच कमी वेळात त्यांनी पूर्ण माणगाव तालुक्यामध्ये अधिराज्य गाजवलं आणि टेनिस क्रिकेट इन्फो ही वाहिनी इथं प्रसारित केली. तर ज्याला कुणाला ही टेनिस क्रिकेट वाहिनी, टेनिस क्रिकेट इन्फो ही वाहिनी आवडली असेल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येणाऱ्या नवनवीन मॅचेस इथं आपल्याला पाहायला मिळतील, तर नक्कीच सबस्क्राईब करा टेनिस क्रिकेट इन्फोला. तर चला जाऊया मॅच मध्ये, जिथे मेगा फायनलची मॅच असेल. त्या ठिकाणी दोन टीम आमने सामने असेल, खरवली वर्सेस करबाची वाडी. कशा पद्धतीचा गेम होईल, कारण अगदी चांगला खेळ करून दोन्ही टीम मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. बॅटिंगला आमंत्रित केलंय निखिल ओझरे आणि महेश यांना. तर कशा पद्धतीची बॅटिंग ते करताना पाहायला मिळतील. इथे स्ट्राईक ला असतील निखिल हुजरे, काय बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. अमोल वडोल सारख्या गोलंदाजाला 22 रन ठोकल्या होत्या आणि आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिला निखिल हुजरे यांनी. नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल नरेश, तेच खरवली संघाकडून एक खरवली एक्सप्रेस म्हणून जे ओळखलं जातो अनिकेत. तर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल या फायनल मॅच मध्ये. तर चला जाऊया मॅच मध्ये, कशा पद्धती असेल. अनिकेत बॉलिंग करतील, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जर तुम्ही बघितला तर अगदी समोर दोन फिल्डर तैनात केले कॅचिंग पोझिशनला. त्या पद्धतीची गोलंदाजी करतील का अनिकेत. राईट ओव्हर द विकेट निखिल साठी. फिल्डरचा बॉल होता, तिथे फिल्डर तैनात केलंय. बॉल वन बाउन्स इथे जातोय फिल्डरच्या दिशेने. एक धाव तर कम्प्लीट केले, दुसरा धाव सुद्धा कम्प्लीट केली आहे निखिल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नरेश यांचं, आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा कम्प्लीट केल्या आहेत निखिल हुजरे यांनी. संघाचा श्री गणेश झालाय 2 या धाव संख्येमध्ये. तर नक्कीच एक मोठी टोटल इथं पाहायला मिळेल यात ते मात्र शंका नाही, कारण मागच्याच मॅच मध्ये अगदी सहजरित्या 44 धावांचं पाठलाग करताना पाहायला मिळाले खरबाची वाडी संघ. हॅलो, तर अगदीच ज्या पद्धतीचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन इथे होते, समोर 2 फिल्डर तैनात केले होते आणि त्या पद्धतीमध्येच त्या लाईन मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल होता, त्याला उडवलाय काउकाउनच्या दिशेने आणि अगदी बॉल चाललाय सीमा रेषा पार षटकार. नक्कीच पाहायला गेलं निखिल हुजरे यांची अगदीच बॅट तळपताना पाहायला मिळते, आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि षटकारच्या नंतर संघाची धावसंख्या होती ती 8 रन. पुन्हा एकदा गोलेंचा बॉल होता, त्याला स्टिअर केलाय, तिथे फिल्डर नाही आहे. बॉल अगदी कॅप झालाय जमिनीला घासत पुजत चाटत. बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार.
नक्कीच पाहू शकता फायनल जशी फायनल मॅच व्हायला पाहिजे त्या पद्धतीनंच बॅटिंग करताना पाहायला मिळते निखिल हुजरे. पहिल्या 3 चेंडू मध्ये 12 धावा गेल्यात आणि येणारे बरेच चेंडू बाकी असतील त्या चेंडू मध्ये खूप अशा धावसंख्या उभारतील यात मात्र शंका नाही. तर पुन्हा एकदा अनिकेत चौथा बॉल राईट अप ओव्हर द विकेट निखिलसाठी. वुडलेनचा बॉल होता. बॉल मध्ये थोडस गतीमध्ये व्हेरिएशन केलं बॅटची कडा घेतली होती कारण फिल्डरच्या रिॲक्शन वरून इथे पाहायला मिळतंय चुकी घडली आहे का आणि ही चुकी किती महागात पडेल आपल्या संघासाठी हे येणारी वेळच ठरवेल. निखिल हुजरे यांसारखा फलंदाज ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती आणि चांगल्या फॉर्मामध्ये सुद्धा आहे तर ही चूक किती महागात पडेल ही आपण वेळच ठरवेल. पाहूयात कशा पद्धतीचा गेम असेल पुन्हा एकदा कारण चान्सेस क्रिएट केले होते अनिकेत याने आणि ती चान्स इथं गॅदर केला नाही कीपर श्रीकांत याने. बॉल होता बॅटची कडा घेतली होती तिथे फिल्डर आहे आणि हो खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवल्यात इथे 1 धावावरती समाधान मानावं लागलं खरबाजीवाडी संघाला. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते 13. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले आणि चांगली कामगिरी सुद्धा अनिकेत करताना पाहायला मिळते कारण पहिल्या 3 चेंडू मध्ये खूप मोठे फटके आले होते. पहिलाच या पाण्याच्या मॅच मध्ये नरेश स्ट्राईक केला असेल आणि पहिलाच बॉल फेस करतील अनिकेत यांचा. कशा पद्धतीचा गेम असेल त्यांचा इथे पाहूयात कारण मागच्या मॅच मध्ये नो रिस्क नो रिवॉर्डचा सारखा एक क्लासिकल बॅटिंग केली होती राज यांच्या विरोधात आणि 3 चौकार लागले होते तर तोच कॉन्फिडन्स घेऊन इथे आलाय नरेश. कशा पद्धतीचं बॅटिंग करेल नक्कीच तुम्ही पाहायला गेलं तर निखिलसाठी वेगळी फील्ड रिस्ट्रिक्शन ठेवली होती आणि नरेश साठी एक वेगळी फील्ड रिस्ट्रिक्शन इथे पाहायला मिळते. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक वेळ तैनात केलाय. पुन्हा एकदा अनिकेत वुडलेनचा बॉल होता त्याला पुन्हा एकदा स्टिअर केलाय गल्लीच्या दिशेने बॉल चाललाय अगदी सीमारेषा पार चौकार. पहिला P1चं षटक जर तुम्ही पाहायला गेलं पॉवर प्लेचं षटक तर या पॉवर प्ले षटकामध्ये अगदीच हल्ला चढवला अनिकेत यांच्यावरती. येणार 6 चेंडू हाताळले गेले आणि या 6 चेंडू मध्ये 17 धावसंख्या इथं पाहायला मिळते खरबाजीवाडी संघाचा. काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन ना कोणतेही रिस्क घेत नसताना ज्या पद्धतीनं बॉल येतोय त्या पद्धतीनं त्या बॉलला दिशा दाखवतायत आणि आपल्या संघासाठी धावा आणतायत दोन्ही बॅट्समन. कारण तुम्ही पाहायला गेलात मागच्या मॅच मध्ये एवढं मोठं लक्ष होतं पण त्या स्कोअरचं चेंज करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली आणि तोच फॉर्म दाखवत असताना दोन्ही बॅट्समन निखिल आणि नरेश. चला तर जाऊया मॅच मध्ये जिथे दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो बॉलर स्वप्नील. कशा पद्धतीची बॉलिंग करेल आपल्या संघासाठी कारण ही मॅच आहे मेगा फायनल. इथे कोण आजच्या या सुंदर अशा चषकावरती आपलं नाव कोरेल आणि इतिहासात आपली नोंद करेल की हो या तळेगाववाडीचं अंगाचं आयोजन होतं तिथे आम्ही मॅच विनर झालो होतो आणि आमच्या गावामध्ये ही चॅम्पियनची ट्रॉफी नेली होती. तर येणारे काही क्षण असतील या क्षणामध्ये आपल्याला कळेलच कोण चॅम्पियन ठरेल आजच्या दिवसाचा. तद्वर सेकंड ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि बॉलिंग लाईनअपवर आहे स्वप्नील. बॅटिंगला निखिल हुजरे. वुडलेनचा बॉल होता तिथे थोडीशी चूक घडली होती पण स्लीपरच्या फिल्डरने खूप चांगली कामगिरी केली आणि इथे 1 धाव चोरताना पाहायला मिळाले आपल्याला. हो इथे अंपायरचं डिसिजन येतोय हा वाईट बॉल आहे म्हणूनच इथे वाईट प्लस 1 धाव अशा 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावसंख्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 19. येणारे 6 चेंडू अजून सुद्धा बाकी असतील. नरेश कशा पद्धतीने बॅटिंग करतोय एक क्लासिकल बॅट्समन इथे पाहायला मिळतो आपल्याला. वुडलेनचा बॉल होता त्याला स्टिअर केलाय काऊकाऊनच्या दिशेने 1 धाव तर कंप्लीट केली आहे आणि तिथे एका धावेवरतीच समाधान मानावं लागलं कारण त्याला सुद्धा माहिती आहे निखिल हा चांगल्या फॉर्मामध्ये आहे त्याला किती वेळा आपण स्ट्राईकवर देऊ शकतो हे पाहावं लागेल कारण निखिल हुजरे आता स्ट्राईकला कशा पद्धतीचं बॅटिंग करेल. हॅलो
निखिलने आतापर्यंत एक दोन षटकार चौकार एक अशी धावसंख्या केली आहे. स्वप्नील निखिलसाठी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, थोडासा तिथं फिल्डर आहे, एक धाव तर कंप्लीट झाली होती, तेवढा फायदा उचलू शकले नाही बॅट्समन निखिल हुजरे. इथे काय घडलंय? ओ हो हो हो, इथे पुन्हा एकदा रनआउट झालेत नरेश. मागच्याच मॅच इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. डीजे तुम्ही जर बघितलं तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि म्हणूनच इथे नरेश रनआउट झाले होते. आणि आता गरज होती का दुसऱ्या रनची? तर नाही, आणि इथे रनआउटच्या स्वरूपात गेले ते नरेश, आणि नरेशची जागा सांभाळण्यासाठी आला होतो बॅट्समन विराज, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन, एक चांगला बॅट्समन ज्याच्यामध्ये ताकद आहे मोठे मोठे शॉट लगावण्याची, आणि तो ते काम करतोच. कारण मागच्या वेळेला गोरेगाव मध्ये इथे झालेला 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्याला चान्स दिला होता, आणि त्या चान्स दिल्यामुळे त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती पोलादपूर संघाच्या अगेन्स्ट, आणि आपल्या संघासाठी चांगल्या धावा सुद्धा केल्या होत्या. तर तोच आता फॉर्म इथे दाखवेल का विराज आपल्या संघासाठी? तरीच बॉलिंग लाईनअपला आहे स्वप्नील, तर खूप चांगली गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत. 2 चेंडू हाताळले, पहिला चेंडू जरी वाईट गेला तरी दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, आणि तिसऱ्या चेंडू मध्ये 1च धाव दिली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्वप्नील टू विराज. कुलरलेनचा बॉल होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी बॉल कट पद्धतीचा पाहायला मिळाला, आणि इथे निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला. स्वप्नील कुठेतरी 17 धावा आल्या होत्या, पण त्या 17 धावा आल्यानंतर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते स्वप्नील. पुन्हा एकदा विराज स्ट्राईक एंडला पाहूया कशा पद्धतीचं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट येतोय स्वप्नील. कुलर बॉल होता, त्याला मोठा मारण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे, आणि पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आपल्याला फिल्डर स्लीपला तैनात असलेले आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. कुठेतरी आता खरबाचीवाडी संघ थोडासा बॅकफुटला येताना दिसतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. 17 धावा केल्या होत्या, पण नरेशचा विकेट गेल्यानंतर कुठेतरी स्कोर बोर्डला थोडासा लगाम लगावलाय, तो हरवली या संघाने. आता निखिल स्ट्राईकला आहे, निखिल चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे, तर कशा पद्धतीची बॅटिंग करेल आपल्या संघासाठी? कारण ज्या पद्धतीचे स्ट्रोक तो खेळतोय, अगदी कव्हरचा स्ट्रोक खेळतोय, काऊ कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळतोय, फुल स्ट्रोक सुद्धा त्याचा खूप चांगला आहे, तर त्याचं प्रात्यक्षिक इथं पाहायला मिळेल का? पण बॉलिंग मध्ये सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत ते स्वप्नील. कशा पद्धतीची बॉलिंग करतील निखिलसाठी? फुलालेंचा बॉल होता, ओ हो हो काय बॉल होता, यॉर्करचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली, थोडासा सन्मान दिला, आणि इथे सन्मान देत असताना 1च धाव इथे खर्च करता पाहायला मिळतंय ते स्वप्नील. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 5 चेंडू हाताळले गेले, आणि या 5 चेंडू नंतर संघाची जी धावसंख्या होते ती आहे 23 धावसंख्या. 23 धावसंख्या म्हणजेच तर आतापर्यंत त्यांच्या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात त्या स्वप्नील याने. सहा धावा खर्च केल्यात त्या. पुन्हा एकदा शेवटचा बॉल विराजने त्याचा क्लास दाखवला, आणि अगदी घुटना देख तमाशा देख मध्ये बॉल पाठवलाय सीमा रेखा पार, षटकार. या 2 ओव्हर नंतर संघाची ती धावसंख्या आहे ती झाली ती 29, आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी येतो तो राकेश.
अगदीच विराजचं मी कौतुक केलं होतं आणि कौतुकला साजेल असं कामगिरी करताना पाहायला मिळालं शेवटच्या बॉलला. पुन्हा एकदा निखिलसाठी गुडल्यांचा बॉल अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय आणि इथे कुठेतरी चुकी घडते फिल्डर कडून. बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार षटकार. विकेट. गुडलेनचा बॉल होता, शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, इथे कुठेतरी बॉल थोडासा उसळी घेतली आणि निर्धाव पद्धतीचा हाताळणं पाहायला मिळतेच राकेश. हो, माझ्याकडे कौशल्य आहे, जरी चौकार आला असला तरी मी सुद्धा निर्धाव चेंडू टाकू शकतो आपल्या संघासाठी. अशा पद्धतीने येणारे 4 चेंडू असतील पाहूयात, कारण हा सामना आहे मेगा फायनलचा. इथे कोण चॅम्पियन ठरेल येणाऱ्या काही क्षणच आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वुडलेनचा बॉल होता, फुलरलेनचा बॅटची कळा घेतली होती, तिथे श्रीकांत येतील, कुठेतरी टक्कर झाली होती, पण इथे कॅच सुद्धा गॅदर करताना पाहायला मिळतात ते राकेश. पहिल्या चेंडूवरती चौका लगावल्याच्या नंतर राकेश यांचं एक चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला आणि निखिलला थांबून पडवलं, त्यांची जागा सांभाळण्यास सुद्धा आला तो रुशांत. आणि रुशांत येत असताना एक निर्धाव चेंडू सुद्धा आला होता आणि इथे काय झालंय तर एक चोटी धाव इथे घेताना पाहायला मिळते ते रुशांत, आणि स्ट्राईकला आणलंय विराजला. का तर विराज हा चांगला बॅट्समन आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये एक षटकार लगावला होता आणि येणारे 2 चेंडू बाकी असेल, या 2 चेंडू मध्ये किती स्कोर येतील हे आपण पाहूयात. आता 4 चेंडू झालेत आणि या 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 34 धावसंख्या. या 2 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का हे आपण पाहूयात. कशा पद्धतीचे बॉलिंग करू राकेश. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले, 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या राकेश याने. राकेश टू विराज. उलरलेनचा बॉल होता, बॉल थोडा लेग स्टिकच्या बाहेर राहिला आणि म्हणूच की इथे अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावसंख्या. 2 चेंडू बाकी असतील, स्कोर चांगला करावा लागेल कारण पुढे संघ सुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या बॅटर आहेत, श्रीकांत आहे, राकेश आहे. कशा पद्धतीचं बॅटिंग करतील हे आपण पाहूयातच. पण सुद्धा 2 बॉल बाकी आहेत. शॉर्ट पद्धतीचा बॉल होता, तिथे फिल्डर नाही आणि बॉल चालला अगदी वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. इथे 2 चेंडू बाकी असताना विराजने चौकार लगावला. या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 39. या 1 चेंडू मध्ये मोठा षटकार शॉट येईल का बघूयात. राकेश टू विराज. विराज गुडलेनचा बॉल होता, तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुद्धा होता, इथे निर्धाव चेंडू केलाय आणि 3 ओव्हर सुद्धा संपल्या आहेत. या 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली होती ती 39 आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये या मेगा फायनल मध्ये खरोली संघाला गरज आहे ती 40 धावसंख्येची. पाहूया कशा पद्धतीचा गेम असेल. तद्वत देऊया डीजेला संधी, थोडस ऐकूया संगीत.
सेकंड इनिंग मध्ये जिथे आता आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग एंडला श्रीकांत आणि राकेश, तद्वार बॉलिंग एंड मध्ये सुद्धा असतील निखिल. पहिल्या इनिंग मध्ये खरबाजीवाडी संघाने बॅटिंग करत असताना 39 धावसंख्या केली आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 40 धावसंख्याचं आव्हान दिले ते खरोली संघाला. कशा पद्धतीचा परफॉर्मन्स होईल हे आता पाहूयात, कारण इथे ही मॅच आहे ती मेगा फायनलची आणि मेगा फायनल असताना हा चमचमती ट्रॉफी कोण घेऊन जाईल आपल्या गावामध्ये आणि इतिहासामध्ये नोंद करेल या दिवसाची, पाहूयाच. हरवली की खरबाजीवाडी अशा पद्धतीचा खेळ असेल, कारण मागच्या मॅच मध्ये खरबाजीवाडीने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता आणि मेगा फायनल मध्ये सुद्धा आले होते. तर पाहूयात. नक्कीच आज तळेगवाडी संघानं एक भव्य दिव्य असं आयोजन केलं. या आयोजनामध्ये खूप असं प्रेक्षणीय ट्रॉफीज इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघू शकता तर मॅन ऑफ द सिरीज साठी एक कूलर सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कोण या कूलर वरती हकदार होईल ही येणारे वेळेस ठरवेल. पुन्हा एकदा निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रीकांत साठी कशा पद्धतीचा आता परफॉर्मन्स होईल, कारण श्रीकांत सुद्धा खूप चांगली बॅटिंग करत असताना इथं मेगा फायनल मध्ये येऊन पोहोचलाय. आपल्या संघासाठी कशा पद्धतीची बॅटिंग करेल श्रीकांत तांबट. निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुरलेनचा त्याला कट केला आणि कट करत असताना तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळालं. या एक सुंदर क्षेत्ररक्षणानंतर आपल्याला एक धाव कम्प्लीट सुद्धा पाहताना पाहायला मिळते. आपल्या संघाचा श्री गणेशा एक धावेनं करताना पाहायला मिळते ते श्रीकांत तांबट. तद्वर आता नॉन स्ट्राईकला होता राकेश, तो आला स्ट्राईकला. कशा पद्धतीची बॅटिंग करेल, कारण मागच्या मॅच मध्ये एक चांगले देखणे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. तर जाऊया निखिल टू राकेश. फुलरलाईनचा बॉल होता, थोडीशी दिशा भटकली होती आणि म्हणून की इथे व्हाईट बॉल सुद्धा इथं पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलच्या नंतर संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती 2 धावा. राकेश कशा पद्धतीचा खेळ दाखवेल. निखिल सुद्धा चांगल्या फॉर्मामध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये एक मादब्बर फलंदाज आला आणि तंबूत परतवलं होतं. पाहूया निखिल. निखिल टू राकेश. फुलरचा बॉल एक देखना स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलचा लॅग दी सीमारेषा पार. षटकार. चढवलाय हल्ला निखिल उजरेवरती. एक दमदार षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा फुलाल्यांचा बॉल होता. ओ हो हो कार्बन कॉफी स्ट्रोक. इथं पुन्हा एकदा बॉल चाललाय काऊ कोणच्या दिशेने. अगदी स्टँड अँड डिलिव्हर फटका राकेशच्या बॅट मध्ये होतोय. षटकार. हल्ले झाले असते तरी त्याच्याकडे कौशल्य आहे. कशा पद्धतीचं वापसी करेल निखिल. पुन्हा एकदा फुलाल्यांचा बॉल होता त्याच्यावरती अगदी लागोपाठ पहिला दुसरा आणि हा तिसरा सुद्धा येतोय. षटकार षटकार षटकार. राकेश 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 या राकेश नावाचा वादळ इथे जाऊच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश फटक्यावर फटके फक्त आणि फक्त षटकारामध्येच डील करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राकेश कशा पद्धतीने बॅटिंग करेल. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, तो काही थांबत नाही. हा लगातारचा चौथा षटकार येतोय राकेश यांच्या बॅट मधून. निखिल वरती चढवलाय खूप
5 चेंडू हाताळले गेले. 5 चेंडू मध्ये 26 धावा खर्च केला निखिल याने. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, लोअर फुलटॉस होता, त्याला स्टेअर केलाय. तिथे फिल्डर आहे, चुकी घडते इथे पुन्हा एकदा खरवाजीवाडी संघाकडून. हे चालणार नाही. या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. लगातारचे 4 बॉल वरती 4 षटकार आलेत, ते सुद्धा देखणे स्ट्रोक पाहायला मिळाले आपल्याला राकेश यांच्या बॅट मधून. येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी हाय व्होल्टेज सामना झाला असता, पण निखिल थोडीशी चूक केली. लगातारचे 4 बॉल वरती 4 षटकार पाहायला मिळाले. बॉलिंग एंडला आहे दुसरी ओव्हर. पार्थ येणारे 12 चेंडू. पद्धतीचा बॉल होता. श्रीकांत तांबट आपला क्लास दाखवलाय. मी का ऑन स्ट्राईकचा बादशाह म्हणून संबोधला जातो श्रीकांत तांबट, आणि त्याच प्रात्यक्षिक दाखवत असताना पुन्हा येतोय लगातारचा हा 5वा षटकार हरवली संघासाठी. धावांची गरज. सामना संपेल का नाही. पुन्हा एकदा एक देतोय निर्धाव चेंडू, कारण काही आहे श्रीकांतला, कधी सामना संपवतोय आणि या चमचमत्या ट्रॉफी वरती आपलं नाव करतोय. कारण या मॅच मध्ये फक्त आणि फक्त काही क्षण राहिलेत हे निश्चित करण्यासाठी की खवली संघ हा चॅम्पियन ठरेल. पण मॅच आहे ते काही होऊ शकतं. काय बघूया, जोपर्यंत शेवटचा रन्स होत नाहीत तोपर्यंत इथं चॅम्पियन ठरला जात नाही. पार्थ श्रीकांतसाठी फुलारींचा बॉल होता, त्याला लेग साईडला पुन्हा एकदा मारलाय. पुन्हा एकदा तो षटकार आणि आजच्या दिवसाचा चॅम्पियन संघ ठरतोय खरवली संघ या चमचमत्या ट्रॉफीवरती.